नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भेटगुरु या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला जर आपल्या पशूंनी चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दुधाचे उत्पादन दिले, तर मित्रांनो आपल्याला या दुग्ध व्यवसायामध्ये नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, परंतु काही स्थितीमध्ये आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे जे काही उत्पादन आहे, तर ते कमी झालेले पाहायला मिळत असते. तर मग मित्रांनो, या पाठीमागची कुठली कारणं असू शकतात? ही कारणे आपण कशा पद्धतीने टाळू शकतो? तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये दूध कमी होण्यामागचं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी हे होऊ शकते. खास करून मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांना मास्टायटिस सारखा आजार त्या ठिकाणी झालेला असेल, तर यामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे खूप कमी झालेले असते. तसेच मित्रांनो, इतरही आजारांमध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये होणारे हे जे आजार आहेत, तर ते टाळणे हे खूप गरजेचे आहे. यासाठी आपण आपल्या पशूंची जी रोगप्रतिकार शक्ती असेल, तर ती वाढवणे हे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये दूध कमी होण्याचे जे काही पुढचे कारण आहे, तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये जर त्यांना विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, यांची जर त्यांच्या आहारामध्ये कमतरता आली, तर आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे कमी होऊ शकते. तर त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांच्या आहारामध्ये त्यांना मिनरल मिक्सचरचा वापर असेल किंवा आपण इतर कुठले सप्लिमेंट्स त्या ठिकाणी वापरणार असाल, तर त्यांचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये अवश्य करायला पाहिजे, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी किंवा जास्त काळ टिकवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, यामधील पुढचे जे कारण आहे, तर ते म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांची डिवॉर्मिंग ही वेळच्या वेळी जर केली नाही, तर आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे कमी होऊ शकते. मित्रांनो, बरेचसे असे पशुपालक आहेत, की जे आपल्या पशूंमध्ये वर्ष-वर्ष, 2-2 वर्ष त्या ठिकाणी आपल्या पशूंची डिवॉर्मिंग हे करत नाही. मित्रांनो, अशा पशूंमध्ये आपण जे त्यांच्याकडून दूध अपेक्षित करतो, तर ते त्या प्रमाणामध्ये आपल्याला दूध त्या ठिकाणी देत नाही. तर त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या सर्व पशूंमध्ये त्यांचे जे काही जंत निर्मूलन आहे, तर ते वेळच्या वेळी करणे हे खूप गरजेचे आहे. तसंच मित्रांनो, आपण आपल्या पशूंना पोषक चारा देत असाल, चांगल्या क्वालिटीचा खुराक देत असाल, परंतु त्याचे जर पचन आपल्या पशूंमध्ये प्रॉपर झाले नाही, तर त्या चाऱ्याचा किंवा खुराकाचा जो काही खर्च आहे, तर तो देखील आपला खूप जास्त प्रमाणात होतो. परंतु त्याचे जे काही रिटर्न्स आहेत, म्हणजे आपल्या पशूंचे जे काही दूध आहे, तर ते तेवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे जंत निर्मूलन आहे, तर ते प्रत्येक 3 महिन्याला करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, यामधील पुढचे जे काही कारण आहे, तर ते म्हणजे आपल्या पशूंना आपण जे काही पाणी देता, तर ते मुबलक प्रमाणामध्ये पाणी पाजणे हे सुद्धा गरजेचे आहे. बऱ्याच वेळा मित्रांनो, आपले जर बंदिस्त गोठे असतील, तर त्यामध्ये आपण सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 वेळेसच आपल्या पशूंना पाणी पाजतो. परंतु मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पाणीच त्या प्रमाणामध्ये गेले नाही, तर आपल्या पशूंमध्ये आपले जे दूध आहे, ते तेवढे आपल्याला पशु देत नाहीत. मित्रांनो, आपल्या पशूंच्या दुधामध्ये जवळपास 80 ते 90% पर्यंत पाणीच असते. त्यामुळे आपल्या पशूंना त्यांचे दूध जर वाढवायचे असेल, तर त्या ठिकाणी त्यांच्या शरीरासाठी आणि दूध बनवण्यासाठी जेवढ्या काही पाण्याची त्या ठिकाणी गरज असेल, त्या प्रमाणामध्ये आपण आपल्या पशूंना पाणी देणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबतच मित्रांनो, हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण आपल्या पशूंना थोडेसे कोमट पाणी देणे तितकेच महत्त्वाचे आहे. जर हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण आपल्या पशूंना थंड पाणी त्या ठिकाणी दिले, तर आपले पशु पाणी पित नाही. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी होऊ शकते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण त्या ठिकाणी जे गरम पाणी असेल, ते जर आपल्या पशूंना पाजले, तर त्या ठिकाणी सुद्धा आपले पशु जे आहेत, ते पाणी कमी पितात. त्यामुळे आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्या पशूंना थंड पाणी पाजणे तितकेच महत्त्वाचे आहे, की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक जेवढे काही पाणी आहे, ते जर आपले पशु पिले, तर आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा चांगले फायदे होतात. मित्रांनो, आपल्या पशूंमधील दूध कमी होण्याचे जे काही पुढचे कारण आहे, तर ते म्हणजे आपण आपल्या पशूंना जो काही खुराक खाऊ घालतो,
तो जर आपण आपले पशु ताजे व्यालेले असतील तर तो जर जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खाऊ घातला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या पोटाचा पीएच हा बिघडला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते कमी होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो आपण बऱ्याच वेळा असे पाहतो की शेतकरी जे आहेत आपले जे पशुपालक आहेत तर ते आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना लवकरात लवकर दुधावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये खुराक खाऊ घालायचा की ज्यामुळे आपले पशु लवकरात लवकर दुधावरती येतील. परंतु मित्रांनो या अशा कृतीमुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचा पोटाचा जर त्या ठिकाणी पीएच बिघडला तर आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे वाढण्याऐवजी त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनानुसार आणि आपल्या पशूंच्या वजनाच्या हिशोबानेच आपण त्यांना जो काही चारा असेल किंवा खुराक असेल त्याचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो यामधील पुढची जी गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंना जो काही चारा देता तर तो देखील चांगल्या क्वालिटीचा असणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो जर आपण आपल्या पशूंना त्यांना जर चांगल्या क्वालिटीचा चारा त्या ठिकाणी दिला नाही तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकते. आपले पशु जर ताजे व्यालेले असतील तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना चांगल्या क्वालिटीचा चारा गरजेचा असतो. आपल्या पशूंना त्यांना दुधाच्या उत्पादनासाठी किंवा त्यांच्या शरीरातील ऊर्जेसाठी त्यांना चांगल्या क्वालिटीचा चारा आवश्यक असतो. परंतु अशा स्थितीमध्ये जर आपण आपल्या पशूंना चांगल्या क्वालिटीचा त्या ठिकाणी चारा त्या ठिकाणी दिला नाही तर आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध हे वाढण्याऐवजी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंचा जो काही डाएट असेल तर तो प्रॉपर ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध कमी होण्याचे जे काही पुढचे कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन हे कमी होऊ शकते. मित्रांनो आपल्या पशूंमध्ये वातावरण बदलाचा स्ट्रेस येऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्माघाताचा त्या ठिकाणी स्ट्रेस येऊ शकतो किंवा आपल्या पशूंमध्ये वारंवार आजारी पडल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या शरीरावरती स्ट्रेस येऊ शकतो किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना प्रजननासंबंधित समस्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरावरती स्ट्रेस येऊ शकतो. तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते कमी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती आपण आपला जो स्ट्रेस येत आहे तर तो कशा प्रकारे कमी करू शकतो किंवा टाळू शकतो तर या गोष्टी करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर ते जास्त वेत झालेले असतील तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपल्याला त्यांचे दुधाचे उत्पादन घटलेले हे पाहायला मिळू शकते. किंवा मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जर अस्वच्छता असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन हे कमी होऊ शकते. तसेच मित्रांनो आपल्या पशु त्यांची जी दूध काढण्याची वेळ आहे तर ती जर त्या ठिकाणी आपल्याकडून त्याचा जो बॅलन्स आहे तो जर बिघडलेला असेल तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंची दूध काढण्याची जी काही वेळ आहे तर ती प्रॉपर मॅनेज करणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन वाढीसाठी नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध कमी होण्यामागची कुठली कारणं असतात आणि आपण हे कारणं कशा पद्धतीने टाळू शकतो तर या विषयावर आज आपण माहिती घेतलेली आहे. मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.